यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. द ऍसिड स्ट्रेंथ ऑफ ऍक्टिव्ह मिथायलिन ग्रुप डिक्रीजेस ॲज. ही तीन तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यातून त्यांचा सिक्वेन्स जो ऑप्शन स्वरूपामध्ये आहे ए बी सी डी, यातला करेक्ट ऑप्शन यू हॅव टू चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम ए बी सी डी यातनं निवडायचं आहे. पण आता यामध्ये हा प्रश्न जो असणार आहे, हा सोडवत असताना तुम्हाला हे वाक्य नीट समजणं गरजेचं आहे. द ऍसिड स्ट्रेंथ ऑफ ऍक्टिव्ह मिथायलिन ग्रुप असं त्यांनी म्हटलेलं आहे. मिथायलिन ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे की हा कार्बन आणि त्या कार्बनला दोन हायड्रोजन ऍटम जोडलेले असणार आहे. CH2 ग्रुप इज नथिंग बट मिथायलिन ग्रुप. मग असा मिथायलिन ग्रुप जो असणारा आहे त्याला हा जो कार्बन असणार आहे त्या कार्बनला जे हायड्रोजन जोडले असणार आहे, सच हायड्रोजन ऍटम्स आर फाउंड टू बी मोर ऍसिडिक. परंतु ते ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त केव्हा दाखवतात किंवा व्हॉट इज द ऍक्च्युअल मिनिंग ऑफ ऍसिडिक हायड्रोजन हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं असणार आहे. ऍसिडिक हायड्रोजन याचा अर्थ विच इज केपेबल ऑफ डिसोसिएटिंग ऍज अ प्रोटॉन. म्हणजे हा इथून जर निघून गेला लवकर H+ आयन म्हणून, तर ती इलेक्ट्रॉन पेअर या कार्बन कडे राहते. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बॅनियन आयन, म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन म्हणजे कार्बॅनियन आयन तयार होतं. म्हणजे तिथून लवकर किती तो तिथून बाहेर पडतोय, रिलीज होतोय ऍज अ प्रोटॉन म्हणून, तितकी ऍसिडिक स्ट्रेंथ त्याची जास्त असणारी आहे. उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं असेल तर CH3 C double bond OH, this is acetaldehyde. बरोबर आहे. आता इथं जो हा जो असणार आहे कार्बोनिल, दिस कार्बोनिल ग्रुप acts as a electron withdrawing group. It acts as electron withdrawing group, and a carbon which is adjacent to carbonyl carbon is called alpha carbon atom, and hydrogens are called alpha hydrogen. म्हणजे या अल्फा कार्बन ऍटमला जोडलेले जे काय हायड्रोजन असणार आहेत त्या सर्व अल्फा हायड्रोजन ऍटम्स असणार आहेत. अँड सच हायड्रोजन्स आर फाउंड टू बी मोर ऍसिडिक इन नेचर. मग हे केव्हा असतं आणि त्याची ऑर्डर कशी आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे. म्हणजे इथं होतं काय, जर का बेसच्या सानिध्यामध्ये इथला अल्फा हायड्रोजन ऍटम जर रिमूव्ह झाला तर ती इलेक्ट्रॉन पेअर या कार्बन कडेच राहते. म्हणजे इथं CH2 ही इलेक्ट्रॉन पेअर कार्बन कडे आली, C डबल बॉन्ड OH. दिस इज नथिंग बट कार्बॅनियन. दिस इज कार्बॅनियन. आता हा जो कार्बॅनियन तयार झाला आहे तो इट इज स्टॅबिलाइज्ड बाय द रेझोनन्स. आता इथं रेझोनन्स कसा पाहायला मिळतोय पहा. दिस negatively charged carbon is connected to or attached to carbonyl carbon which is electron withdrawing group. आणि हा जो टोटल असणार आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. त्यामुळे ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे इट विड्रॉज इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स इटसेल्फ. त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर याला दिली की सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. म्हणजे यांच्यामध्ये डबल बॉन्ड हा तयार होईल. म्हणजे CH2 डबल बॉन्ड कार्बन, this pi bond is shifted towards the more electronegative oxygen, so it acquires negative charge and hydrogen. आणि मग काय होतं, हे जे तयार झालं त्याला इनोलेट आयन असं म्हटलं. या ऑक्सिजन कडे पुन्हा इथला हायड्रोजन येतो आणि OH येतो. त्यामुळं En रिप्रेझेंट्स द डबल बॉन्ड आणि OL रिप्रेझेंट्स इथं OH. ज्यावेळी H तिथं जोडला जाईल त्यावेळेस ते इनोलेट आयन हे तयार झालं. म्हणजे हे कीटो ग्रुप आहे आणि इनॉल ग्रुप असणारा आहे. त्यामुळे इथं कार्बॅनियन आयन इज स्टॅबिलाइज्ड बाय द रेझोनन्स मुळे त्याची स्टॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इथं जो असणार आहे तो हायड्रोजन इज फाउंड टू बी मोर ऍसिडिक, कारण त्याचं डिसोसिएशन होऊन H+ आयन लवकर तिथं तयार केला जातो, हे महत्वाचं आहे. आता या सर्व स्ट्रक्चर मध्ये, या दिलेल्या तिन्ही स्ट्रक्चर मध्ये आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. आता ते अप्लाय करताना आपण हे जर स्ट्रक्चर पहिल्यांदा जर घेतलं साधारणपणे
CH3 C डबल बॉन्ड O, CH2 C डबल बॉन्ड O, CH3. नाव बाजूला राहू दे. आपल्याला ऍक्टिव्ह मिथाइलिन ग्रुप कुठं लवकर तो H प्लस निघून जातो ऍज अ प्रोटॉन म्हणून ते पाहणं गरजेचं असणार आहे. आता हे जर स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा जो मिथाइलिन ग्रुप असणार आहे, हा मिथाइलिन ग्रुप या स्ट्रक्चर मध्ये इट इज सँडविच बिटवीन टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कार्बोनिल ग्रुप्स. म्हणजे या मिथाइलिन ग्रुपच्या दोन्ही बाजूला कार्बोनिल ग्रुप आहे की जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणून असणारे आहेत आणि त्यामुळं हा जो अल्फा कार्बन आणि त्यावरचा जो अल्फा हायड्रोजन असणार आहे तो लवकर निघून जाईल ऍज अ H प्लस आयन म्हणून. मग आपण असं गृहीत धरूया की यातला एक H प्लस रिमूव्ह झाला, त्यावेळेस जे स्ट्रक्चर मिळणार आहे ते कसं असणार आहे, CH3 C डबल बॉन्ड O, CH वन हायड्रोजन इज रिमूव्ड, ही इलेक्ट्रॉन पेअर इथं असेल, C डबल बॉन्ड O CH3. This is nothing but Carbanian ion. So this Carbanian ion is stabilized by the resonance because it is in between two electron and it is adjacent to two electron withdrawing carbonyl groups. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे त्याला जोडलेले आहे. त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर एक वेळेस इकडं जर दिली आणि पाय इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतात त्यावेळेस जे स्ट्रक्चर मिळणार आहे ते कसं असेल बघा, CH3 CO minus formation of double bond CH C double bond O CH3. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर जे असणार आहे त्याशी शिफ्ट होऊन या ऑक्सिजन कडे येते, त्यामुळे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. किंवा दुसरी शक्यता अशी आहे की ही इलेक्ट्रॉन पेअर इकडं पण शिफ्ट केली जाते, त्यावेळेस या ऑक्सिजन कडे निगेटिव्ह चार्ज येणारा आहे. म्हणजे ती शक्यताही आपल्याला नाकारता येत नाही आणि त्यामुळं इथं CH3 C डबल बॉन्ड O CH इकडं डबल बॉन्ड तयार होईल, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि CH3. म्हणजे थोडक्यामध्ये इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त निघत आहेत, याचा अर्थच असा असणार आहे की याची स्टॅबिलिटी ही जास्त असणारी आहे. आणि इथं ग्रेटर द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर आपण म्हटलं तर ग्रेटर इज द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ मिथाइलिन ग्रुप. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस द ऍसिडिटी ऑफ मिथाइलिन ग्रुप. म्हणजे मिथाइलिन ग्रुपची ऍसिडिटी वाढते म्हणजे त्यावरचा जो हायड्रोजन जो असणार आहे तो जास्त ऍसिडिक कॅरेक्टर दाखवायला लागतो. हे याच्यामध्ये झालं. आता हे स्ट्रक्चर जर तुम्ही नीट पाहिलं तर हा CH2 ग्रुप असणार आहे विच इज सँडविच बिटवीन टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग कार्बोनिल ग्रुप्स. पण या दोन्हीमध्ये फरक आहे. इथं हा जो कार्बोनिल कार्बन आहे इट इज अटॅच टू मिथाइल ग्रुप विच ऍक्ट्स एज इलेक्ट्रॉन रिलीजिंग अँड इट इज अटॅच टू ऑक्सिजन विच इज मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. आणि त्यामुळे होतं काय इथं तर इथं ईस्टर ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतो. ईस्टर जो असणारा आहे, ईस्टर्स आर लेस ऍसिडिक दॅन कीटोन्स. आता याचं कारण काय, म्हणजे ईस्टर्स आर लेस ऍसिडिक दॅन कीटोन्स, याचं कारण काय असणार आहे तर हे सुद्धा ईस्टर जे असणार आहे, इथेही तुम्हाला ईस्टर ग्रुप दिसतोय, इथेही तुम्हाला ईस्टर ग्रुप पाहायला मिळतोय. ते फॉर्म इनोलेट आयन, यासारखे इनोलेट आयन तयार होतं बट इट इज लेस स्टेबल दॅन विच इज प्रोड्युस्ड फ्रॉम कीटोन्स. म्हणजे जे इनोलेट आयन ईस्टर पासून तयार होणारे आहेत त्यांची स्टॅबिलिटी यांच्यापासून तयार झालेल्या इनोलेट आयन पेक्षा निश्चित कमी असणारी आहे. हे जर तुम्हाला माहित असेल तर यावरून या तिघांची मग ऑर्डर तुम्हाला ठरवता येईल की सर्वात जास्त कोण असणार आहे ऍसिडिक कॅरेक्टर. यातला मिथाइलिन ग्रुप जो असणार आहे या सर्वात जास्त हा ऍसिडिक कॅरेक्टर दाखवेल. त्यानंतर या दोन्हीची तुलना केली, कंपॅरिझन जर केला तर इथं ईस्टर ग्रुप आहे, इथं ईस्टर ग्रुप आहे, इथं फक्त एकच आहे. त्यामुळं 2 नंबर याचा येईल. म्हणजे इथला CH2 मिथाइलिन ग्रुप मधला हायड्रोजन मोर ऍसिडिक असेल यापेक्षा आणि या सर्वात वीक इथं असणारा आहे किंवा लेस ऍसिडिक इथं असणार आहे. त्यामुळे इथं सेकंड वन अँड थर्ड सो दिस इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसा आहे, सोपं दिसत असलं तर ऍक्च्युली ते शोधत असताना खूप काही गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे याचा अर्थ समजून घेतल्यानंतर मग उत्तरापर्यंत जाणं हा सराव तुमचा व्हावा यासाठी
हा प्रश्न घेतलेला आहे. खूप छान प्रश्न आहे हा. निश्चित तुम्हाला समजलेला असणार आहे. यावर तुम्ही आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही कमेंट्स टाका की जेणेकरून तुम्हाला आणखीन चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.